लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी देवेंद्रजी आपण ज्या पद्धतीने कायद्यामध्ये सुद्धा परिवर्तन केलं, पूर्वी 1,000-2,000 पर्यंतच्या लोकांना घर मिळत होतं, आता 2011 पर्यंतच्या सर्व झोपडी धारकांना त्यांच्या पुनर्वसनाला ते पात्र होणार आहेत. ते जर का एका नेत्यामुळे असेल तर ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे होणार आहे. मुंबईतली सर्वात मोठ्या 2 झोपडपट्ट्या, एक धारावीची झोपडपट्टी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी समजली जाते आणि त्याच पद्धतीने संपूर्ण एअरपोर्ट. आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे आमदार परागजी आळवणे, आमचे शिवसेनेचे दुसरे आमदार, त्याचप्रमाणे महायुतीचे सर्व घटक पक्षाचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी आणि सुरुवातीलाच मी श्रेयासव चिरंजीव अखंडीकृत लक्ष्मीकृत राजमान्य राजश्री छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. मगाशी आपले आमदार लांडे मामांचा तो आवेश आणि ती भाषा पाहून मी आमच्या सुषम सावंतांना सांगितलं, मला या भाषेत या आवेशात बोलता येईल की नाही सांगता येत नाही, कारण राजकारणात मी नवीन आहे. सुषम म्हणाले तुम्ही तुमच्या नेहमीच्या आवाजात बोला. म्हणजे मी न्यायालयात ज्या आवाजात बोलतो त्या आवाजातच मी बोलणार आहे. मित्रांनो, 15-20 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मी राजकारणात येईल की नाही याची मला कल्पना नव्हती, पण मन बना लो, अब मन बना लो असं मला आमच्या मित्रांनी सल्ला दिला आणि मी राजकारणात यायचा निश्चित केला. अनेक वेळा अनेक प्रश्न प्रसार माध्यमांनी उपस्थित केले. आपण राजकारणात का आलात, कोणता उद्देश घेऊन आलात, पण त्या तमाम मित्रांना मी माझ्या सांगू इच्छितो, मी देशभक्त आहे असं स्वतःला मानतो आणि कार्य करत असतो, म्हणून मी देशभक्तांच्या पार्टीत जॉईन होण्याकरता आलोय. परंतु मला माझ्या एरियाला काय मिरची झोंबली असेल आणि ही मिरची पासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेली आणि ही मिरची झोंबण्याचा परिणाम ज्या आमच्या पोलीस बंधूंनी तुकाराम नोंदले यांच्या साहसामुळे अजमल कसाबला पकडण्यात आलं, जे आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांच्याबद्दल देखील, त्यांच्या मृत्यूबद्दल देखील शंका उपस्थित करण्यात येऊ लागल्या. कसाबने कबुली जबाबामध्ये म्हटलं होतं, हो मी मारलं. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयात तपासण्यात आलं. मी स्वतः पाकिस्तानमध्ये जाऊन आलो, 8 दिवस पाकिस्तानमध्ये होतो. आमच्या न्यायालयाने दिलेला निर्णय जो सुप्रीम कोर्टाने कायम केला होता त्या निर्णयाची कॉपीचं वाचन देखील पाकिस्तानमध्ये करण्यात आलं. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी कुठेही शंका उपस्थित केली नाही, परंतु पाकिस्तानची फुकट भाटगिरी करणारे राजकीय पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे असं म्हटलं तर काय चूक ठरेल. काँग्रेसच्या नेत्यांनी मला दुष्ण देणं समजू शकतो, परंतु आमच्या शहीदांचा अपमान तुम्ही करता. आणि इतकंच काय, काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री म्हणाले की करकरेजींच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. न्यायालयाने दिलेला निकाल तुम्हाला मंजूर नाही, न्यायालयाच्या निकालाबद्दल तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करता. आपण कोणाची भाटगिरी करताय हे तरी आम्हाला समजू द्या. आपल्याला काय करायचं असेल ते आपण खुशाल करावं, कारण तोंडही तुमचंय, जीवही तुमचंय. जिभेला हात नसतं असं म्हणतात, त्याच्यामुळे आम्ही जास्त त्यावर भाष्य करणार नाही. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या पाकिस्तानचा
26/11च्या दहशतवाद हल्ला होता, हात होता, त्यांनी पुरस्कृत दहशतवाद केला होता, हे जर मी न्यायालयात सिद्ध करू शकलो असेल तर ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सहकार्यामुळे आणि इतर नाही तर त्यानंतर मोदी सरकारने जो आम्हाला पुरावा घेण्यासाठी, डेव्हिड हेडलीचा पुरावा घेण्यासाठी जी मदत उपलब्ध करून दिली त्याच्यामुळे हे शक्य झालं. आपल्याला कल्पना नसेल की हाच डेव्हिड हेडली 26/11च्या हल्ल्याच्या अगोदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कार्यालय म्हणजे शिवसेना भवन याचे सुद्धा फोटो काढून गेला होता. आपण हे विसरू शकत नाही. हा सगळा जिवंत पुरावा त्या अमेरिकेच्या दहशतवाद्याने डेव्हिड हेडलीने मुंबईच्या न्यायालयात दिला होता. आणि म्हणून जेव्हा आम्ही याच्यावरती संसदेने आरोप केले तेव्हा काँग्रेस पक्षाने म्हटलं की आमची ही भूमिका नाही, आमच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याची ही भूमिका आहे. माझा प्रश्न काँग्रेस पक्षाला आहे, तुम्ही स्वतःला सोडू शकत नाही. तुम्हाला जर खरोखर आपल्या त्या नेत्याच्या तथाकथित वाक्याबद्दल दुःख होत असेल, पश्चाताप वाटत असेल तर तुम्ही देशाची क्षमा का मागत नाही? तुम्ही त्या शहीदांच्या घरी जाऊन आमच्या त्या नेत्याचं चुकलं त्याचं ते पेटवून बेलगाम वक्तव्य हे देशाला हानिकारक आहे हे म्हणण्याचं धाडस का दाखवत नाही? म्हणजे तुमची अशी दुटप्पी भूमिका आम्ही त्याच्याशी सहमत नाही. त्यांचं ते वैयक्तिक मत नाही की जनता दूध कमी नाही. तुमचं देखील रहस्य माझ्याजवळ आहे, हे लक्षात ठेवा. मी अनेक सरकारांमध्ये काम केलेलं आहे, आमच्यावरती संस्कार आहे, त्यामुळे झाकलेली मुलांनी 1.25 लाखाची समजतो हा एवढा इशारा तुम्हाला काफी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की यांची वक्तव्य काय. यांचा सर्वोच्च नेता असं म्हणतो आम्ही सत्तेवर आल्यानंतर तुम्ही जी संपत्ती कमवली असेल त्याचं वाटप जर तुमच्या मुलांना नातवांना होणार असेल. या मंचावर महाराष्ट्र निर्माण सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस माननीय राजा चौगुलेजी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने महेंद्र भानुशाली हेही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करत आहेत. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर पे रखा, मैं दिलीप लांडे आपके और आपके परिवार के चरण में नतमस्तक होते हुए तर मराठीमध्ये बोललं जातं मी दिलीप लांडे तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेतो. असाच आपला आशीर्वाद कायम माझ्या डोक्यावरती राहो. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद तुमच्या तुम्हाला एक शब्द आपल्या समोर वापरला की माझे मोठे बंधू आपल्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या घरी आलेले आहे. एका लहान भावासारखा त्यांचा आशीर्वाद माझ्या कुटुंबियावरती माझ्यावरती आहे आणि मोठ्या भावाचा शब्द पूर्ण करणं हे लहान भावाचं काम आहे. आदरणीय साहेबांनी मला 3:30 वाजता फोन केला, मला पुढे सांगितलं साहेब मुंबईमध्ये आहे, तुला आता निघायची आहे. 3:30 वाजता फोन आला, सकाळी 7 वाजता मोठ्या भावाच्या शब्दावरती सुरतला पोहोचलो. मोठ्या भावाचा शब्द पाहिला हा लहान भावाचं कर्तव्य समजो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आणण्यासाठी
तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी गेलो. अशा पद्धतीने अनेक वर्ष 2011 ची निवडणूक होती. मला चांगलं आठवतं, मला आशीर्वाद देण्यासाठी या ब्रिजच्या खाली सकाळी 3:30 वाजता आले आणि सांगितलं, मामा तुझ्या बरोबर आहे, बिनधास्त. त्याच एका ताकदीवरती 2019ला तुमच्या आशीर्वादाने अफजल खानचा वध झाला. भगवान ओळखला. ज्या पद्धतीने देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं, सबकी साथ सबका विकास. गेल्या 20 वर्षामध्ये या माझ्या चांदोलीमध्ये विकास झाला होता. समाजाच्या नावावरती, धर्माच्या नावावरती, प्रांताच्या नावावरती लोकांची दिशाभूल केली जात होती. परंतु विकासाच्या नावाने काही झालं नव्हतं. साहेब तुमच्या आशीर्वादाने, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने जे 20 वर्षात कामं झाली नव्हते ती 4 वर्षामध्ये या चांदोलीचा विकास करून ठेवला. 4 वर्षामध्ये साहेब निवडणुकीच्या माध्यमातून लोकांना शब्द दिला होता की कुर्ला अंधेरीचा रस्ता बनवला जाईल. साहेब कुर्ला अंधेरीचा रस्ता आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला जोडणारा रस्ता, ज्या रस्त्यावर तुम्ही आता आले, हा गेले अनेक वर्षाचा आमचा प्रश्न होता, परंतु झाला नव्हता. तो 4 वर्षामध्ये कुर्ला अंधेरी रस्ता चांगला झाला. गेल्या 30 तारखेपर्यंत अतिशय सुशोभीकरण केलेला रस्ता त्या ठिकाणी बनवला जाईल. 250 बेडचं हॉस्पिटल बनवलं नाही. 250 नव्हे 290 बेडचं हॉस्पिटलचं काम सुरू झालं. 20 वर्षामध्ये तुमच्या आशीर्वादाने या चांदोलीमध्ये 70,000 स्क्वेअर फीटचं मैदान खेळण्यासाठी आणि प्रॅक्टिस करण्यासाठी बनवण्यात आलेलं आहे. साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना तो वर्षाकडे जाणारा रस्ता आहे. लोकांची हेच एक भावना होती की मुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाणारा रस्ता चांगला असतो. परंतु त्या दिवसापासून मनामध्ये स्वप्न होतं, यांच्या आशीर्वादाने ज्या दिवशी आमदार होईल त्या दिवशी वर्षा बंगल्याकडे जाणारा रस्त्यापेक्षा या लोकांकडे जाणारा रस्ता, काजूपड्याचा रस्ता सर्वात चांगला बनवला जाईल. साहेब अतिशय चांगल्या पद्धतीचा रस्ता बनवायचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. जे आपण निवडणुकीत वचनं दिली होती ती सर्व वचनं साहेब या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत. देशाच्या बद्दल, दिल्लीच्या बद्दल आदरणीय साहेब बोलतील, मी गल्लीमध्ये शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, देवेंद्रजी सरांच्या आशीर्वादाने जी कामं केले ती तुमच्या समोर ठेवलेली आहेत. आणि म्हणून या ठिकाणी फक्त आणि फक्त 20 वर्ष जातीचं आणि प्रांताचं राजकारण केलं. विकास झाला नाही. विकासाच्या नावाने फक्त बॅनर लावले गेले. पडेगा चांदोली, बनेगा चांदोली, कहां से पड़ेगा, जब स्कूल बनाएगा तो ही चांदोली का स्टूडेंट पड़ेगा. भाई और बहनों बातों, मेरे उत्तर भारतीय लोगों को कहा जाता था कि मैं आपका नेता हूं, मैं आपके प्रांत का हूं, मैं उत्तर भारतीय माँ बहनों से कहना चाहता हूं, आप प्रभु रामचंद्र जी की कसम खा के बता दो 20 साल के अंदर एक हिंदी स्कूल कहां बनाया, एक हिंदी स्कूल कहां बनाया. जो स्कूल था वो राजू शुक्ला और इन्होंने 6 साल तोड़ के महाराज की
मोदीजींनी केलं. बंधू भगिनींनो, आज समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार मोदीजींनी केला. तुम्ही बघा, अनुसूचित जातीच्या आमच्या तरुणाई करता स्टँडअपची योजना आणली. या देशामध्ये लाखो अनुसूचित जातीचे उद्योजक मोदीजींनी तयार केले. आदिवासी समाजाकरता त्या ठिकाणी 24,000 कोटी रुपयाची योजना आणली. आणि आमचे 12 बलुतेदार, पारंपरिक व्यावसायिक, मायक्रो ओबीसीचे लोक या सगळ्यांकरता 14,000 कोटीची योजना आणून त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढला पाहिजे. त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळाली पाहिजे आणि त्यांनाही जगता आलं पाहिजे. हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. आज खऱ्या अर्थानं या देशामध्ये गरिबाचा मसिहा कोणी असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. या काँग्रेस पक्षाने 60-65 वर्ष गरिबाच्या नावावर आपल्याला त्या ठिकाणी लुबाडलं. बंधू भगिनींनो, गरिबाच्या नावावर योजना तर यायच्या, पण त्या यांच्या घरामध्ये जायच्या. गरिबाचा पैसा हेच खायचे. अरे राजीव गांधींनी तर कबूल करून टाकलं होतं की मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो, गरीबाला 15 पैसे मिळतात, 85 पैसे भ्रष्टाचारात जातात. पण या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचा एक असा नेता झाला, ज्यांनी सांगितलं 1 रुपया दिल्लीहून पाठवेल तर पूर्ण 1 रुपया शेवटच्या माणसाकडे पोचवेल, कोणाला 1 पैसा खाऊ देणार नाही. आणि म्हणून आज आपला देश आपल्याला बदलताना दिसतोय. आज मुंबई इतक्या मोठ्या प्रमाणात बदलली. 25 वर्ष ज्यांनी मुंबईवर राज्य केलं त्यांनी मुंबईमध्ये कुठलं परिवर्तन आणलं नाही. कारण त्यांच्याकरता मुंबईची महानगरपालिका सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती. ती कोंबडी रोज ते खायचे, त्याचा अंड ते त्या ठिकाणी घ्यायचे, पण कधी जनसामान्यांकरता त्यांनी काम केलं नाही. पण शिंदे साहेबांना संधी मिळाली, आम्ही चेहरा बदलून दाखवला. या मुंबईमध्ये आज आपल्याला पाहू शकतो 336 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क या मुंबईमध्ये आपण त्या ठिकाणी तयार केलं. आणि आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हे मेट्रोचं नेटवर्क तयार झाल्यानंतर हा वेस्टर्न एक्सप्रेसवे असो की आपला आतला भाग असो, मोठ्या प्रमाणात लोकांना गर्दीमध्ये त्या ठिकाणी ट्रॅफिक मध्ये थांबण्याची आवश्यकता पडणार नाही. आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं आपल्या सरकार मुंबईचे एसटीपी असतील आणि इतकं जुनं शहर, या शहरातलं सगळं संडासातलं घाण पाणी हे समुद्रात जात होतं. इतक्या वर्षात त्या पाण्यावर प्रक्रिया देखील करू शकले नाही. हे आपलं सरकार आलं आणि आपण या मुंबईमध्ये एसटीपीची योजना आणली. पुढच्या 3 वर्षामध्ये आमच्या समुद्रामध्ये 1 थेंब घाण पाणी जाणार नाही, सगळं पाणी शुद्ध होऊन त्या ठिकाणी जाईल. पोलिसा नदी असेल, मिठी नदी असेल, याचं शुद्धीकरण आपण त्या ठिकाणी सुरू केलं. त्यात जाणारं घाण पाणी हे चांगलं झालं पाहिजे, हा प्रयत्न आपण सुरू केला. आणि यासोबत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं या ठिकाणी जी आपण केली आहेत ती खरं म्हणजे मी सांगायला लागलो तर फार वेळ लागेल. पण एक गोष्ट सांगतो, आमचं एक स्वप्न नक्की आहे आणि हे स्वप्न केवळ मोदी सरकार पूर्ण करू शकतं. आणि ते स्वप्न या मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पक्कं घर आम्हाला द्यायचं आहे, त्याच्या जीवनात परिवर्तन घडवायचं आहे. आणि इतके वर्ष हे लोक धारावीचं काही करू शकले नाही, आम्ही करून दाखवलं. लवकरच धारावीच्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला त्याचं पक्कं घर मिळेल. एअरपोर्टच्या आजूबाजूच्या जमिनीवर जे लोक बसलेले आहेत त्यांना त्याच ठिकाणी त्यांचं पक्कं घर मिळेल. आणि एवढंच नाही तर या मुंबईतल्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला त्याचं स्वप्नातलं हक्काचं घर हे आम्ही मिळवून देणारच. कारण मोदी है तो मोदी है तो मोदी है तो मुमकिन है, हमारे साथ मोदी जी है. आणि म्हणून हे परिवर्तन आम्ही करणार आहोत. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. आणि ही साधी निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे. ज्यांना नेता नाही आहे, ज्यांना नीती नाही आहे, ज्यांना नियत नाही आहे, असे सगळे लोक आपल्या समोर त्या ठिकाणी उभे आहेत. आणि दुसरीकडे मोदीजींच्या नेतृत्वात
देशभक्त उज्ज्वल निकम हे आपले उमेदवार आहे. मला या ठिकाणी पूर्ण खात्री आहे आमचं जे उत्तर मध्य मुंबई आहे हे देशभक्त लोकांचं उत्तर मध्य मुंबई आहे. या उत्तर मध्य मुंबई मधला प्रत्येक व्यक्ती हा देशभक्तांच्या टोळीमध्ये सामील होईल. आणि म्हणून येत्या 20 तारखेला ज्यावेळी तुम्ही मतदानाला जाल त्यावेळी एकदा भारत माता की जय म्हणा. आपल्या मनामध्ये तो दिवस आठवा ज्या दिवशी मुंबईवर हल्ला झाला होता आणि प्रतिज्ञा करा जे हल्लेखोरांच्या बाजूने उभे आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही आहोत. आणि ही काँग्रेस पार्टी ही शिवसेना अज्वल कसाबच्या बाजूने आहे आणि आम्ही उज्ज्वल निकमच्या बाजूने आहोत. आता ठरवा अज्वल कसाबच्या बाजूने जे उभे आहेत त्यांना मतदान करायचं की उज्ज्वल निकमच्या बाजूने आहे त्यांना मतदान करायचं. आणि एकदा निर्णय झाला की 20 तारखेला त्या ठिकाणी जा, कमळाचं बटन दाबा, कमळाचं बटन दाबा की तुमचं वोट उज्ज्वल निकमांना तर मिळालं पण तुमचा आशीर्वाद मोदीजींना मिळेल. मोदीजींना आशीर्वाद देण्याकरता 20 तारखेला कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की